चला. खुशी ओळखलं का? अक्षय, हा, आपण एका वर्गात होतो. अरे मी काही एवढं लवकर विसरते का रे? अरे जवळून चालली तरी पाहिलं नाही, ओळखलं नाही. अरे ती जरा गणगण होती त्याच्यामुळे चालले होते. हा, किती लग्न झालं, बदल झालाय. आणि इकडे कुठं तू? इकडेच राहते मी. हा का? हा, लय बदल झाला तुझ्यात. मग आता लग्न झालं ना. अरे कॉलेजला होती तेव्हा काय स्मार्ट दिसायची. अरे आपल्या कॉलेजला एक नंबर होती तू, दिसाय सगळ्यात भारी. आणि आता काय झाली? अरे तू काय कमी हिरो होता का? किती भारी दिसायचा. आणि पुरी तर तुझ्या मागणीच माग पळायच्या. लग्न फिग्न केलं का नाही? अजून काय लग्न बिग्न नाही केलं, निवांत जगून घ्यायचं. आणि तू केलं गडबडीत लग्न, आता बस. अरे मी कशाच, बाबांनी घाई केली. बाबांनी काय आयुष्य जगून घ्यायचं असतं आधी. हा, लग्नाचं निवांत झाल्यावर करता येईल. एवढं काय अजून आयुष्य पडलं अख्खं. तू माझी पोरग आहे, मी पोरगी. मग काय मला कवर बी ठेवते का घरीच? मग आता बस नवऱ्याचा डबा भरीत. अरे, तेवढंच काम आहे का मला नवऱ्याचा डबा भरायचा? अरे तसं पण नाही, उलट इकडे आल्यावर जास्त एन्जॉय आहे मला, माहिती का? म्हणजे नवरा जपतोय म्हणायचं. मग हा, मग जाऊ दे, मग बरं चाललंय म्हणायचं. हा, बरंच आहे बाबा. बरं चला, मला पण जायचंय, काम आहे. कुठे चालला होता? अरे ती जोडीदाराकडे चाललोय. हा होय, हा, बर जा. चालतंय. हा, मला बी जायचंय. बर चाल. पडल्यात लय. हा, आणि फोन बिन करत जा, ओळख राहू दे आता. अरे फोन नंबर तर पाहिजे का नाही फोन करायला? बरं जाऊ, चल मी SMS करून ठेव, हाय माझ्याकडे. चल जाऊ का? हा, अहो साहेब येतोय, 10 मिनिटांमध्ये येतोय. थोडा लेट झाला आज जरा, नेमकं नाही का थंडीमुळे, त्याच्यामुळे निघलोय. आई काय लगेच निघतोय. खुशी, हा? ए खुशी, बोल. अरे काय लाका, तुला म्हणलं होतं लवकर लवकर डबा बनवत जा. किती उशीर झालं? ऐका ना, काय आज नका जाऊ काम. कामाला जाऊ नको. तर आता साहेबाचा फोन होता, कावाशी येतोय म्हणतोय. मग बाहेर गेला असतो ना थोडस, म्हणून म्हणलं. त्यांनी मला कामावून काढून टाकून दे. माती खायची का कामावून टाकल्यावर काढून? आणि मागल्या आठवड्यात 2 दिवसाची सुट्टी काढली होती. पगार बी इतका नाही, 5-50 हजार पगार आहे फक्त. तुम्हाला तर काय ना, बायकोचं कौतिकच नाही. इकडे तिकडे नेहा म्हणलं की लगेच तुम्हाला काम आठवत. हा, बायकोचं कौतिक नाही. एक काम करतो, साहेबाला विचारतो, तुला बी माझ्यासोबत कामाला नेतो. हा, तुला बी टाइम भेटेल. मी नसते काम फिम करीत. जावा तुम्हीच. आता कशी जागेवर आली? काहीतरी प्रेमाने बोलावं म्हणलं की लगेच आलेच वासकुनी दावा. नाही मग कसं बोललोय? आईला बायकोला म्हणलं होतं लवकर आवर, जरा उशीर झाला. एक तर ऑफिस मध्ये ओरडत्यात माझ्या नावाने उशिरा गेल्यावर. कामाची गडबड एकतर महाग लागली मरणाची. लोकांचं फॉर्म भरायचं तर मरणाचं. काय नाही घेत कुठं? हे काय म्हणतो भावा, चाललोय ड्युटीला. काय करतो? तुझा मेवणा पिऊन आला काय तिकडे? माझा मेवना नाही लागा का? तुला भेटला काय कुठं? काय काय नाही, त्या दिवशी रस्त्याने चाललो होतो, तुझी बायकून एक तरुण पोरग लय हसून खेळून बोलताना दिसलं, म्हणून तुला सांगावं म्हणलं. आईला माझी बायको आणि तरुण पोरग तुझ्या ओळखीचं होतं का गावातलं? माझ्या नव्हतं ओळखीचं, म्हणून तर तुला म्हणलं ना. गावातलं. बरं चालतंय, मी काय करतो, संध्याकाळी आलो ना, आता जरा गडबडीत आहे, मी तिला विचारतो. पण पोरग कोण असेल? माझ्या ओळखीचं असतं तुला सांगितलंच असतं की मी. ओळखीचं नव्हतं म्हणून तर तुला बोललो ना मी. बर चालतंय. चल येऊ का मग? हा चालतंय. आईला बायकोला कोण भेटलं बा? आणि बायको तुम्हाला सगळं सांगते, कोण आलं गेलं. 2 दिवस झालं, मग हे सांगितलं का नाही बायकोने मला? माझ्या माग काही चला आता ऑफिसून आल्यावर बघतो. अगं खुशी, अगं काय मला आका मारून बसली आतमध्ये काम करीत. अहो आवरीत होते, थोडस राहिलं होतं काम. मला परत बसलं ना एकदा की गप्पाच मारीत बसते माणूस. काम तसंच राहते. बरं आहे का मग तुझं? हा, माझं बरं आहे. तुमचं बरं आहे का? माझं बरं आहे बाई. मध्ये म्हणलं दुखत होतं लय, बेटा येणच झालं नाही. काम कशाचं बाई, तुझा नवरा नोकरीला, तू किती आयुष्यामध्ये असते. मी आपली शेतकरी, नवरा माझा काम असतं मला शेतीत. हा, ते बी आहे. मला बी अहो घरातली काम आहे तर तेवढी सुद्धा उरकून येता येत नाही. त्यामुळे तुम्हाला बोलवलं. मज्जा असते हे का नाही? तर कशाची मज्जा, मज्जात आहेच तसं बी म्हणायला. आता नोकरीवाला म्हणलं की मग पैसा पाणी तुला घे, तुला ठेव असं. अगं काय खुशी, माझ्याकडे तरी येत जावं कधीतरी, मलाच बोलून घेते सारखं. अहो लय काम असतं घरातलं, कावा यावं कावा काय करा. अगं खुशी, माझी मैत्रीण 15 दिवस झालं गावाला गेली, म्हणून तुझ्याकडे यावं लागलं मला. हा होय. बरं जाऊ द्या, चला मस्त चहा करते. चल कर मग चहा. हा चल. अगं मी 4 घरं पाहिली ना, चल ना, मला जेवाय वाट. मी शाळेतून कवाची झाला आले. आले बा, चल.
चल चल ग देते ग माझी बाई मला जेवण. चल 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 शाळेतून आली होय तू. चल चल. आईला तिला एवढा जीव लावतोय, तिचं सगळं हट्ट पूर्ण करतोय, आणि माझ्या मागेला ही नखर सुचत्यात काय? काय ते आज हिला विचारलंच पाहिजे. खुशी, ए खुशी, काय हो, काय झालं? काय झालं? मी ऑफिसला गेलो, तुझ्या माय माझं तुझं काय नखरं चाललं तर? काय नाही, काहीच नाही केलं मी. काय नाही? खरं खरं सांगा, अजून नीट विचारतोय. आपण काय केलंच नाही मी. काय सांगू खरं खरं? केलं नाही? मग मी ऑफिसला गेल्यानंतर तुला कोण येतंय भेटतंय? कोण भेटलंय? कोणीच नाही. खोटं बोलू नको. मला माझ्या जवळच्या मित्राने सांगितलंय. काय? काय म्हणजे? तुझं आणि त्या एक जणाचं प्रेम प्रकरण चालू आहे. अहो तसंच काहीच नाही. तसं काहीच नाही? अगं काय खोटं बोलते काय? अगं तुझ्यासाठी काय नाही केलं मी? हा, सोनं नाणं तुझं सगळं हट्ट पुरवलं, आणि तुला हे उद्योग सुचतात माझ्या माग. अहो पण खरंच मी काय नाही केलं. खोटं बोलू नको. अजून पण सांगतो ना, झापड्याचं होईत होई करीन. अहो एवढा जीव लावला तुम्ही, एवढं प्रेम केलं तुम्ही माझ्यावर, अचानक तुम्हाला काय झालं? का डोक्या बिक्या परिणाम झाला का? दारू फेरू प्यायला लागला तुम्ही? काय म्हणते विश्वास? अगं तुझ्यावर प्रेम केलं आणि विश्वास ठेवला ना, हीच माझी मोठी चूक झाली, माहितीये का? चल तू घरात चल. कॉमनला बी आहे ना, नीट नाटक नाही केलं की काळजी घ्यावं लागते ना. काळजी तर सगळ्याचीच घ्यावं लागते. पुरीचं लग्न झालं, एवढे दिवस झालं, जाईन जाईन म्हणतो, मग काम रोजचीच. लेकराला आठवण येत असेल, म्हणत असेल बाबा नुसतं येतो येतो म्हणते, तर येईनात तर खरं. एकदा जावं लागेल. हो, तेवढंच बरं वाटेल लेकराला. येतो जाऊन. ऐका ना, डबा घेऊन जा ना. डब्बा? अगं तू विष घालून मारशील तुझ्या त्या आशिकसाठी. अहो नाही हो, मी असं काय करणार? इथून माग बी तुमच्यावर मी जीवापाड प्रेम केलंय, आणि तुम्ही म्हणतात विष घालून मारीन. इथून माग केलं ना, आताच काय सांगता येतंय? आता तुला तुझा जुना आशिक भेटलाय, त्यामुळे मला घालशील विष, टाकशील मारून. अहो कोणता आशिक, कोणता काय? काय बोलताय तुम्ही? काय बोलताय म्हणजे? तुला चांगलंच माहितीये मी काय बोलतोय. अहो कोण आहे ती? अहो मला माहितीये का? त्या दिवशी कुणाबरोबर गुलगुल करीत होती तू? त्या दिवशी म्हणजे तुम्हाला म्हणायचं का अक्षय का? अहो तो आमच्या गावाकडचा आहे हो फक्त. गावाकडचा. इथून मागचं सगळं सांगितलं तुम्हाला, आणि त्या दिवशी भेटलेल्या पोराचं का नाही सांगितलं तुम्हाला? अहो तो फक्त चलता चलता भेटला होता, 2 मिनिट माझ्याशी बोलला फक्त. चालता चालता भेटला? चालता चालता भेटला? तुम्ही चालता चालता इकडे तिकडे फिरला तर? अहो शपथ नाही, तुमची शपथ घेऊन सांगते मी. ए, माझ्या खोट्या शब्दा घेऊ नको, नाही एका चापडी तिथेही करीन. अहो नाही होतच, फक्त ते एक शाळेतला मित्र आहे, आणि शाळेतल्या मित्राच्या नात्यानेच बोलले मी होतो त्याच्यासाठी. लय झाला आता. तू आहे ना माझ्या काही हजेरीत घराच्या आत राहणार, आणि मी घराला कुलूप लावून निघून जाणार कामावर. प्रेम करून ते म्हणतात ना, बायकाला डोक्यावर घेतलेल्या चांगल्या नसतात. अहो नाही करणार मी. तुझी सजा आहे. इथं मर आता तशीच. अहो, ऐक ना. खुशी इथंच कुठं राहतो तिथे? ती खुशी म्हणून इथंच राहते का मुलगी? ती हा लग्न झालेलं आहे तिचं? हा इथंच राहते. कुठं राहते ती? कोणतं घर आहे त्यांचं? हीच घर आहे, पण त्या नवरा बायकोची भांडणं झालेत ना त्यांची. ते घराला कुलूप का लावलं तिथे? तिला कोणून ठेवतात आणि तिचा नवरा जातोय ऑफिसला. अरे बापरे, काय रे, काय झालंय? का भांडणं झाली त्यांचे? हा हवे आता कुठं आहे ती? घरात आहे काय? हा आवाज येते का? हा चल बरं मला दाखव कोण. दीदी नक्की घराच आहे ना खुशी? कोण आहे? अक्षय. खुशी अरे बोल ना. अरे काय झालंय तुमचं? हे दरवाजा लावलाय, तुझा नवरा ऑफिसला जातोय. तू खिडकीतून ये. हा इकडे. अरे काय प्रकार आहे खुशी? अरे जेव्हापासून आपण भेटलोत ना, ते कुणीतरी सांगितलं त्यांना, तेव्हापासून मला रोज कोंडून जातात ते. हा होय. हे तुझ्या पप्पांना माहिती का घरी? नाही मी नाही सांगितलं, आणि तू पण नको सांगू बर का.
अरे एकदा त्यांना कळवायचं ना, यास कवर राहणार तू. अरे बघू 2-3 दिवस जर काय झालं सुधारले तर ठीक आहे, नाही तर मग बघू काय करायचं ते. हा होय, मी आलतो म्हणलं एकदा भेटून जाऊ तुला, का माझ्यामुळे असं झालंय. अरे तुझ्यामुळं बी नाही म्हणता यायचं रे. आपण फक्त चालता चालता 2 मिनिट बोललो होतो, पण त्याच्यावर एवढं होईल मला पण नव्हतं वाटलं. हो, कुटुंब बुद्धी सुचली आणि मी तुला भेटलो. मला नव्हतं वाटलं की एवढं वाढन म्हणून. बरं एक काम करू का मी, त्या माणसाला भेटून त्याला सांगू तुम्ही सगळं काय आहे खरं ते. नको बाबा, तसं तरी करू. तुझ्या पाया पडते वाटलंच तर. लय तर आपल्याला नवरा आहे रे माझा, आणि परत तू जर काय बोलला तर अजून काहीतरी दुसरंच वाढून बसायचं. खरं तर आता लय काळजी वाटायला लागली तुझी. पण एक काम कर, लयच वाईट वेळ आली ना तुम्हाला कधी पण फोन कर, निम्म्या रात्रीचं म्हणलं तरी कर, कधी पण तुझ्यासाठी ये. आणि लय सण एवढं करू नको काहीतरी. बर बर, एवढ्या 2-3 दिवसात झालं चांगलं तर बरं आहे, नाही तर मग बघा मी. चालतंय, चालतंय. तू जा मग. हा, काळजी घ्या. हा, कोणी यायच्या आतमध्ये. हा. आता चांगली मस्ती जिरली असं ह्याची, नाहीतरी लईच ही करीत होते. लई नाटकं करीत होती ना. थांब, कुठं चालीवर तोंड करून. हा? आता चांगली जिरली का? आता जिरली. हा, लई लपडी करा येतात ना तुला बाहेर. उगाच कुणाचं ऐकून तुम्ही कोण येत? प्रपंच वाटून आमच्या नवरा बायकोच्या मध्ये तोंड घालायचं तुमचा काय अधिकार रे? सांगले तुमची ओळख आहे आमची ओळख आहे? बरोबर. मग तुम्ही शिकवता काही असलं हिला नंद करायला? हा? बाबा हाय ओळखीची म्हणून इथून माग दिसली नाही ना, आताच कस काय आलात तुम्ही? असं संशय घेतो तिच्यावर काय बी. मग आता माझी बायको का? आहे, माझी बायको आहे. बघा बघा. तुम्ही सांगायची गरज नाही. शेजारी आहेत ना, शेजाऱ्यांवर राहा. लगेच दुसऱ्यांच्या संसारात नाक घालायची सवय तुम्हाला. आणि तुझ्या असल्या मैत्रिणी काय ह्या शिकवतात काय तुला? होय, हो, त्या फक्त बोलाय आले हो 2 मिनिट. बोलाय आल्या? बोलाय येऊनच ही सगळ्या गोष्टी झाल्या ना. तुला मला सांगता आल्या नाही काय गोष्टी, झाकून ठेवती मायापासून. काय बाई, काय चांगला संसार चाललाय, पण या बिचाऱ्याच्या काय डोक्यात खूळ बसले, संशयाचं बुध बसले. वाटोळ करीन बाई, लेकराला बदा बदा मारतोय. मरण ना खुशी एखाद दिवशी. त्याच्या बाबालाच फोन करते, थांबा आता. हॅलो, खुशीचे बाबा आहेत का तुम्ही? हाव, या तुम्ही खुशीला बघायला न्यायला या. लय मारतोय बदा बदा तिचा नवरा. चालतंय चालतंय. हा हा, या. ऐका ना, ऐका ना. अहो मी मरण हो, सारखं मला कोंडून ठेवता तुम्ही. एक काम करा ना, त्याच्यापेक्षा तुम्हीच मला मारून टाका. तुम्हीच मला मारून टाका. म्हणजे रोज रोज तरी नाही मारणार हो मी. अरे या असल्या ह्याच्यामुळे तुला हे करायचं झालं या. अहो ऐका ना. तिला माझ्या आयुष्याला चांगला सोन्यासारखा चाललेला संसार कोण होता काय माहिती तो, त्याच्यामुळं. हॅलो हॅलो. आज पण हे माणसं कुलूप लावून गेलाय. खुशी, खुशी. अरे तुला म्हणलं होतं ना तू परी येऊ नको इथं. अरे पण अजून पण हेच चालू आहे का? अरे तू आले होते जास्त होईना अजून आणशे. अरे मला वाटलं माझ्यामुळे झालंय सगळं म्हणून मला काहीतरी याचा तू मार्ग काढा म्हणून मी येतोय. कर म्हणा घरी. अरे नको येऊ, तुला सांगितलं ना मी. अरे पण मी नाही असं सोडू शकत तुला अर्ध्यात. तू जा इथून, जा प्लीज, तुझ्या पाया पडते मी. का हे कुलूप तोडू मी तुला बाहेर काढतो याच्यातून? नको नको, कुलपाला तर अजिबात हात लावू नको. बर चालतंय, जातो मग. जा. कुलपाचीच नाही. अरे तू कुलूप तोडलं की काय? कुलूप नाही तोडला, अरे चावी इथंच खाली पडलेली होती. मी तुला सांगितलं होतं ना उघडू नको, कशाला उघडलं? जप्ती तिकडून आले तर अजून मला लय हाणते बाबा. अरे नाही काय होत, पण अरे इतका तू आज छळ करतोय, तुला इतका गुराडवर आणि कुंडून ठेवतोय, का सहन करते एवढं तू? ऐक ना अक्षय, तू जा ना प्लीज. अरे जर माझ्या नवऱ्याने बघितलं ना तर मला बदा बदा मारेन रे. अरे तुझा नवरा काय आता माणूस राहिला काय? तू जनावराने वागायला लागला आता. अरे असं नको रे म्हणून.
अरे तो जीव घेईन एक दिवस तुझा. एक काम कर, याचा सगळ्यात मार्ग काढत असला ना तर मी तुझ्यावर लग्न करायला तयार आहे. काय? अरे येडा पिडा झाला का काय? तो तुझा नवरा तुला आता बरं बघू शकत नाही. तू त्याच्याकडून घटस्फोट घे, मी तुला स्वीकारायला तयार आहे. अक्षय मला माफ कर रे. तू इथून जा. माझ्या नवऱ्यावर लय प्रेम आहे रे. आणि तो बी तितकंच प्रेम करीत होता. पण काय त्याच्या डोक्यात खुळूक बसलंय संशयाचं. तेव्हापासून नाही रे नीट बघत. पण मला असं वाटतं नक्कीच काहीतरी चांगलं होईल. जाऊ दे, तू जा इथून प्लीज. मला माफ कर. मला विश्वास आहे रे अक्षय, माझ्या संसारात नक्कीच चांगले दिवस येतील. अक्षय माझा नवरा वाईट नव्हता रे, तो चांगलाच आहे रे. पण थोडस संशयाचं भूत डोक्यात घुसल्यामुळं असं झालंय. माफ कर अक्षय मला. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. आणि लग्नाचा जर डोक्यात विचार आला तर मी आत्महत्या करेन. आणि माझ्या नवऱ्याला कधीच धोका देऊ शकत नाही. खुशी, मला माफ कर. मी ह्या संशयापायी तुला लय मारलं. खुशी 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 काय बाबा 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 खुशी ऐक ना. ऐका ना. बाबा माझं लेकरू नाही ठेवत. अहो ऐका ना बाबा. बाबा जीव मारायला निघालास तू, रोज कोंडून ठेवतोस तिला घरात. माणूस आहे का जनावर आहे? बाबा लई मोठी चुकी झाली. ह्या संशयापायी माझा संसार तुटता वाचला. किती दिवस जनावर आहे कोंडून ठेवायला घरात? जनावर आहे का ती? पण तू कस काय इकडं? काय प्रकार तुम्हाला सांगितलं का नाहीस? बाबा कुठल्या तोंडाने सांगणार हो. आणि हे तसे लय चांगले, पण थोड्या कारणामुळे एवढं वाटत. चांगला माणूस हे करू शकतो, गोरा ढवरासारखं मारू शकतो. काय अवस्था आहे? घरात कोंडून जाऊ शकतो. तो ताई आली, त्या ताई फोन नाही करत तर तू मेल्यावर समजलं असतं मला. हप्ता चालू काही लय उपकार झाले नाही तर माझं लेकरू खरंच मारलं असतं या माणसाने. या माणसाला काही सांगून कळत नाही हो. लई समजून सांगितलं ह्यांना तरी काही समजा. तुम्हाला उलट सुलट बोलला ना. ते बोलले मला, माफ करा मला. माझ्याकडून लय मोठी चुकी झाली. तुला समजली ना तुझी चुकी आता? चुकी समजली. संशय घेतला मी माझ्या बायको. पण संशय लय मोठा डोंगर उभा करतो माणसाच्या संसारात. ह्याच्यासोबत बोलती असे माझ्या मित्रांनी सांगितलं. आणि तिथून बसलं बोललो म्हणजे काही प्रेम असतं का? मित्र बी असू शकतो. मित्र असू शकतो, कधी कधी बहीण असू शकते. भावाबरोबर बोलती का? त्यांनी बोर्ड लावून चालायचं का हा भाऊ आहे बहीण आहे? हा लोकांचं काय कळायला तयार नाही. अहो बाबा ह्याच्यामध्ये खुशीची बी एक मोठी चूक आहे. मला प्रत्येक गोष्ट ती सांगती आणि ही दोघ जण भेटले तिने मला सांगितलंच नाही. नसेल आठवलं किंवा त्याच्या पुढे जाऊन सांगू का? एकदा भूत डोक्यात शिरलं होय ना त्या बाईने काही सांगू द्या, पुरुष ऐकत नाहीत, ऐकूनच घेत नाहीत. बायको म्हणजे त्यांना वाटतं ही आपली नोकर आहे. ऐकून नाही घेतल्या माणसाने त्या. तू सांगितलं नाही बा? बाबा 2 मिनिटाची वेट झाली, त्याला मी विसरून गेले. मी त्याच्यामुळे त्यांना काही सांगितलं नाही. पण त्याच्यावर तू समजून सांगायचा प्रयत्न केला असेल ना, तो गावाला आहे मित्र आहे. हा ते सगळं सांगितलं, पण ती ऐकायलाच तयार नाही. मी बऱ्याच वेळा तिला म्हणलं मी सांगतो समजून, म्हणले नको तो माणूस लय आहे. तिला अंदाज आला ना तू जर त्याच्या समोर गेला तर तुझा काय घातपात करी. होतं तसं आता इथून नाही, पुढे आहे तयारी? आता नीट नाटक राहणार आहे का सांभाळणार का? घेऊन जाऊ पोरगी. नाही नीट नाटक राहू आम्ही. खुशी काय मला करायचं माफ- काम काय करायचं आता बाळ तू सांग. तू म्हणशील तसं. आता याच्यावर भरोसा नाही ठेवणार मी. काय करायचं तुला? बाबा राहते मी. राती आणि जर परत काय ऐकाय आलं तर तुम्हीच मला घेऊन जायला या. ताई, नाही. लक्ष ठेवा माझ्या लेकरावर. नाही आता आहे ना सुखाने हे- संसार करा रे बाबा. अशी वेळ नाही यायची. संशय आलता त्याला चूक काढली त्याची. अक्षय मला पण माफी कर. माफी मागतो मी तुझी. नाही रे पण तुझा लय मोठा दोष आहे. कोणत्याच गोष्टीचा विचार न करता मी तुझ्या आणि माझ्या बायको संशय घेतलाय. एक बहीण आहे तुझी इथं. आता 4-8 दिवसाला येत जा, चौकशी करत जा. परत त्या माणसाला काय बोलायचं नाही. नाही नाही आता मला सगळ्या गोष्टी समजल्यात. आता कधी पण येतो माझ्याकडून तुम्हा दोघांना पण कोणत्याच हम्म? गोष्टीचं ही होणार नाही. त्रास असेल ना व्यवस्थित? चहा ठेवते आम्हाला? हा, चला ठेव चहा. चल या चला. चहा.